एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली आहे। मंत्र्यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना यावं लागतं, एवढा मोठा इथला मंत्री असल्याची टीका खडसेंनी केली। जळगावमधल्या संजय सावकारे यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली आणि यावरून एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधलाय। मंत्रिमंडळामधील 90% मंत्री हे बाहेरच्या पक्षामधून आले असल्याची टीका देखील खडसेंनी केली आहे। देशाच्या इतिहासामध्ये या विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले आणि बघा तुम्ही आमदार आज माननीय मंत्री महोदय जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहे, संपूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात आहे, अख्खं राज्य त्यांच्या ताब्यात आहे। त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी यावं लागतं, एवढा महत्वाचा व्यक्ती आहे आमचा मंत्री। किती लोक आहे मंत्रिमंडळात? 90% लोक तर बाहेरचे आहे। यांचे आहे कोण? करोडो रुपयाचे 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा ज्या अजितदादा पवारांनी केला ते यांच्या शेजारी जाऊन बसले, स्वच्छ झाले, स्वच्छ। वॉशिंग मशीन नाथाभाऊ जर तिकडे गेला असता, स्वच्छ होऊन बाहेर आला असता। नाथाभाऊच्या घरात घराणेशाही आहे म्हणायचे, आणि आता काय चाललेलं आहे? तुमच्या बायकोला तिकीट देऊन कोणती शाही निघाली? अनेक कार्यकर्ते जे या ठिकाणी मंत्रिमंडळात होते, केव्हा आपले कार्यकर्ते म्हणून आले, त्यांना मी तयार केलंय भुसावळ शहरामध्ये। अनेक कार्यकर्ते जे नाथाभाऊंनी घडवलंय आणि नाथाभाऊच्या डोक्यावर नाचायला लागले। अरे थोडीशी लाज बाळगा, थोडीशी शरम बाळगा की नाथाभाऊन तुम्हाला एवढं मोठं केलं। घराणेशाही आहे म्हणायचे, आणि आता काय चाललेलं आहे? तुमच्या बायकोला तिकीट देऊन कोणती शाही निघाली? अनेक कार्यकर्ते जे या ठिकाणी मंत्रिमंडळात होते, केव्हा आपले कार्यकर्ते म्हणून आले, त्यांना मी तयार केलंय भुसावळ शहरामध्ये। अनेक कार्यकर्ते जे नाथाभाऊंनी घडवलंय आणि नाथाभाऊच्या डोक्यावर नाचायला लागले। अरे थोडीशी लाज बाळगा, थोडेसे शरम बाळगा की नाथाभाऊन तुम्हाला एवढं मोठं केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।